उन्हाळ्याच्या दिवसात आवडीनं आपण थंडाई करतो आणि ग्लास भरून सकाळी संध्याकाळी थंडाई पितो आणि तिचा आस्वाद घेत असताना खूप म्हणजे खूप असा आनंद मिळतो. मग ही थंडाई बनवायची खूप सोपी पद्धत आहे. प्रत्येकाच्या घरी थंडाई बनवली जाते, पण त्याच्या विविध पद्धती आहेत. थंडाई ही सर्वांसाठीच खूपच आरोग्यकारक आहे. सगळ्यात आधी मी बदाम एका भांड्यामध्ये भिजत घातले. 10-15 बदाम घेतले, ते चांगले भिजत घातले आणि मग त्याच्यानंतर त्याची सालं सोलून काढली. अर्धा एक तासभर जरी बदाम भिजत घातले तरी त्याच्या साली चांगल्या मोकळ्या होऊन जातात. मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि कोमट पाण्यामध्ये हे बदाम भिजून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेले बदाम टाकून घेतले. भिजत घातलेले काजू आहेत, बिया आहेत, आता ते चांगले भिजलेले आहेत. 3 ते 4 तास जरी आपण बदाम काजू भिजत घातले तरी ते चांगल्या प्रकारे वाटून घेता येतात. बिया टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कच्ची बडीशेप टाकलेली आहे. भाजलेली बडीशेप नाही तर कच्ची बडीशेप टाकली. खसखस टाकलेली आहे. खसखस, बडीशेप, काजू, बदाम, बिया टाकलेल्या आहेत. विविध फळांच्या बिया आपल्या घरामध्ये असतातच. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण खरबूज खात असतो. विविध फळांच्या बिया आपण घरामध्ये साठवतच असतो. खडीसाखर बारीक करून घेतली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2-3 मिऱ्या देखील टाकलेल्या आहेत. अशा प्रकारे आता हे वाटण आपण वाटून घ्यायचं आहे. परंतु हे वाटण वाटत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे वाटण जे आहे बारीक करून घेत असताना त्याच्यामध्ये मी खडीसाखरसुद्धा टाकलेली आहे. खडीसाखरसुद्धा मिक्सरला फिरवून घेतले. हे संपूर्ण सारण एकजीव झालं की त्याची चांगली चव येते. त्या आणखीन बारीक करून घेण्यासाठी मी दूध जे आहे थोडंसं दूध टाकलेलं आहे वाटणामध्ये. वाटण जेव्हा आपण वाटून घेऊ तेव्हा ते एकजीव होऊन सगळे पदार्थ एकजीव होऊन मिक्स होऊन जातात व त्याची चव ही दुधामध्ये उतरते. आता दुधामध्ये हे सर्व मिश्रण जे आहे मी टाकून घेतलं आणि चांगलं मिक्सरला फिरवून घेतलं. 2 बर्फाचे खडे देखील या दुधामध्ये फिरवताना टाकलेले आहेत. अशा प्रकारे आपली थंडाई पिण्यासाठी तयार झालेली आहे. अशी थंडाई उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मनाला आणि शरीराला गारवा देते. थंडाईतील पदार्थांमुळे आपल्या शरीराचं पोषणच होते. इतर दुसऱ्या पदार्थांपेक्षा दुधापासून बनवलेला हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप आवडीने पिला जातो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण इतर अनेक थंड पदार्थ खातो आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा घसा दुखतो किंवा आपल्या आवाजामध्ये बदल होतो. असा काही त्रास होऊ नये म्हणून आपल्या आरोग्यालाही पोषक असा हा थंडाई प्रकार आहे जो आपण आवडीनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करतो आणि पितो व त्याचा एक वेगळाच आनंद आपण घेत असतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही देखील थंडाईचा आनंद घेत जा. थंडाई ही बनवण्यासाठी आपण घरातीलच सगळे पदार्थ वापरत आहोत. याच्यामध्ये आपण चमचाभर गुलकंद जर टाकला तर त्याची आणखीनच चव वाढते.